जेव्हा आपण शिवरायांचा इतिहास पाहतो तेव्हा आपल्याला फक्त युद्ध आणि तो विजय दिसतो, पण या विजयाचा पाया होता कौशल्य आधारित शिक्षण. महाराज केवळ योद्धे नव्हते, तर ते एका आधुनिक आणि स्वावलंबी स्वराज्याचे निर्माते होते. शिवकाळात किल्ले बांधणी, नौदल उभारणी यात प्रचंड प्रगती झाली. ते कोणतेही पुस्तकी ज्ञान नव्हते, तर ते होते प्रत्यक्ष कामातून मिळालेले शिक्षण. सिंधुदुर्गासारख्या अभेद्य जलदुर्ग उभारताना महाराजांनी स्थानिक कारागिरांना पाथरवट, लोहार आणि सुतारकामात निष्णात केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे कृषी शिक्षण. महाराजांनी केवळ कर गोळा केला नाही, तर त्यांनी आज्ञापत्रांद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले. बैलजोडी नसलेल्या शेतकऱ्याला सरकारातून मदत द्या, दुष्काळात धान्याची साठवण कशी करावी, पिकांची निगा कशी राखावी याचे व्यावहारिक ज्ञान त्यांनी दिले. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा त्यांचा आदेश म्हणजेच प्रशासकीय आणि नैतिक शिक्षणाचा उत्कृष्ट नमुना होता. आज आपण ज्याला स्किल इंडिया किंवा व्होकेशनल ट्रेनिंग म्हणतो, त्याची मुहूर्तमेढ महाराजांनी 350 वर्षापूर्वीच रोवली होती. स्वयंपूर्ण गाव आणि स्वावलंबी समाज याची संकल्पना आजही तितकीच लागू पडते. महाराजांनी शिकवले, हाताला कौशल्य असेल तर स्वराज्याला सामर्थ्य मिळते. क्रांतिकारी आणि दूरदृष्टी असलेल्या रयतेच्या राजाला सक्सेस अबॅकस परिवारातर्फे शिवजयंती निमित्त मानाचा मुजरा.